बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी विरारमधून आहे। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त आणि 18 भूमाफियांविरुद्ध ईडीचे आरोपपत्र दाखल झालेले आहे। भ्रष्टाचारासाठी यंत्रणा उभी केल्याचा आरोप केला जातोय। 341 पानांच्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले। लाचेच्या पैशातून कार, महागड्या साड्या आणि दागिने घेतल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। अनिल कुमार पवार यांच्यासह 18 भूमाफियांविरोधात आता कारवाईला वेग आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अपडेट आहे? ऋतुजा, वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह नगररचनाकार YS रेड्डी आणि भूमाफिया सीताराम गुप्ता असेल किंवा त्याचा पुतण्या अरुण गुप्ता यांच्यासह एकूण 17 जणांवर कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे आणि या आरोपपत्रामध्ये अत्यंत धक्कादायक असे खुलासे करण्यात आलेले आहेत। ईडीच्या तपासात अनिल कुमार पवार यांनी जवळपास 18 कोटी रुपयेची कॅश स्वीकारल्याचं म्हटलेलं आहे आणि ही कॅश आहे, ही पूर्ण रक्कम आहे, ही रेड्डी YS रेड्डी हे माजी नगररचना उपसंचालक होते, त्यांच्या मार्फत घेतलेली होती। त्याचसोबत अनेक प्रकारचे दागिने असतील किंवा महागड्या साड्या आणि त्याचप्रमाणे कार, अशा प्रकारच्या खूप महागड्या वस्तू वगैरे खरेदी केलेल्या होत्या याच पैशातून। शिवाय त्यांचे दादरचे एक नातेवाईक आहेत, त्यांच्या मार्फत देखील त्यांनी मोठी रक्कम स्वीकारल्याचं या तपासामध्ये उघड झालेलं आहे आणि सर्व चार्जशीटमध्ये याची सगळ्यांची नोंद पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळं अनिल कुमार पवार यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आपल्याला निर्माण झालेली आहे। अनिल कुमार सोबतच इतर जे आहेत ते सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यांच्यावर चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या सोबत आणखी किती अधिकारी ईडीच्या गळ्याला लागतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।